ग्रुप आता उत्तर काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेला आहे। गंगेच्या तटावरती स्थित असणारं हे विश्वनाथाचं मंदिर आणि विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर सती पार्वतीचं मंदिर आहे। व्यापाऱ्यांची भाषा चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी या न्यायानं प्रत्यक्ष भगवान विश्वनाथाच्या समोर सती आहे। आणि शेजारी आपण आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे। आता इथली काय आख्यायिका, स्कंद पुराणानुसार आपल्याला सगळ्यांना मार्कंडेय ऋषींची कथा माहित आहे की ज्या वेळेला त्यांना वर्ष आयुष्य किती होतं, 12 वर्ष। ज्या वेळेला इथं याच शिवलिंगाला आराधना करत असताना काल उत्पन्न झाला आणि यमराज जेव्हा फास घेऊन आला त्यावेळेला तुझवीन शंभो मजकोलकारी असं म्हणून मार्कंडेयानं याच विश्वनाथाला कडकडून मिठी मारली आणि इथंच त्यांचं आयुष्य किती झालं, 12 कल्प। जर नर्मदा पुराण वाचलं तर सगळे कल्प आणि सगळे जेवढे काही प्रलय झाले तेवढेच्या तेवढे प्रलय जगामध्ये फक्त दोघच बघू शकतात, एक नर्मदा मैया आणि एक मार्कंडेय ऋषी असं असणार अत्यंत महत्वाचं हे विश्वनाथाचं मंदिर आहे। सतीचं आता हे केलेलं आहे। गंगा आरतीसाठी आपण सगळेजण जाणार आहे। सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, सती महारानी की जय, भगीरथी मैया की जय। हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की।